विठ्ठल 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 चालू तुम्ही या बर का. विठ्ठल 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 अरे गुडगुंडा भाई वारीला येऊ नको म्हणलं होतं का नाही तुला. भाऊ आहे माझा थोरला किती तुला त्रास होत आहे बरं. किती उघडत उघडत आली तू ग तू ग. ह्या बायाला मी बोललं तिथं ते नामदेव पायरी पशी गेल्या तिथं चुकून ही बाया चुकली 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 तर चुकली आणि पत्ता तिला सांगता येईल. पोराला सांभाळ पोराला सांभाळ पहिलं पोराला सांभाळ. पोर रडते बघ. हा तुझं बघ आहे ना पण दूध लागेल त्याला बाया हा पडू नको त्याला पाडू नको त्याला दूध लागते दूध लागते त्याला. रडते रडते त्याला भूक लागली सकाळपासून त्याला काय दिलं रडणार आहे ना चालू करायचं. मी घरी थांबायचं तर तुम्ही पायरीला चुकली तिला म्हणलं पोलिसाला सांग तर तिने काय सांगायला. तुम्ही दोघं रांजणगावला राहते आणि माझा नगर आणि तालुका पुन्हा इथे असा पत्ता सांगितलं कशी गावणार. झालं किती दिवस त्याला दूध नाही पाणी नाही खाणं नाही. त्याला काय दूध पाण्यात काय दूध आहे का बघा पण. हो बाबू मामा दूध आहे का बघा. आहे ते एखाद्या पाटील घेऊन या. अरे तिला दूध नाही तुम्ही हा उद्योग करायचा नव्हता ना. मग करायचं नव्हतं पण आता गेली म्हणल्यावर काय झालं. काय गेली तुला लाच दिवस आहे का नाही काय त्या बाईला लावत होतो तुला म्हणलं वारीत
त्यात काय येतं तू तुला कुबडत चालला बोंबलं तुम्ही दोघं एकमेकांना तुला काय भाषण बिषण म्हणता येते का बाहेर मला घरी एकट्याला करमन का म्हणून तुमच्या पाठीमागे निघाले दूध पुढे तिला रस्त्याला आहे ना पाऊली मोठी ती साऊली धारे डोळे फिरवी नटना गुडवी ते वरण केले पातळ कंसाराय पोळ्या केल्या करपुडके आणि चिकरण केले भरले दोन्ही हात आणि आरात पाणी काढायला गेले डुबकुळी पैसे पैसे दिले तुला घे आणि लेकराला वेळून नको देऊ अरे पण ते आता ते म्हणलं पेत होतं आणि आता तुला दुधाला पैसे काय त्या पोराला कमाली ना बळमज रडता राहिना बळमज रडता राहिना बळमज रडता राहिना बळमज रडता राहिना रडता राहिना रडता राहिना रडता राहिना बळमज रडता राहिना नाना परी समजाविते मागेल ते मी खाया येते रडता राहीना बाळमज रडता राहीना 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 हा त्याला लागले बाहेरचे दूध प्यायची सोय होय हा आता त्याला बाहेरचं दूध प्यायला हा ए बाबा तू बाहेर सांभाळ बरं का बरोबर हा तोपर्यंत ती हे काय बाहेरून दूध आणि हा बरं का इकात हा रडता राहीना 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 ए रडता राहीना बाळमज रडता राहीना रडता राहीना बाळमज रडता राहीना नाना परी दिला होता सकाळी काय म्हणाले अरे कोण बायकोन कोण नवरा जरा आम्हाला माहिती देता का हा पोराचा चुलता हा आणि हा ही त्याची आई हा आणि मी नवरा मामा कोणाची आई नाही कोणाच्या बापाची बायको असं आहे का कोणाच्या बापाची बायको होय अगं मग मीच आहे की पोराचा बाप असं काय करते अगं असं कधी करती तुला म्हणलं तुला चुकू नको रामदेव पायदेव कुशल चुकली मग मला किती वाईट लागलं मी बघू हुडू 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 तुला कटाळलो कसंच सापडा आणि माझं लेकरू मी पाहिलं तू पाळ मला किती वाईट लागलं ग तुमचा पुढच्या त्या बायवर लक्ष होतं माझ्याकडे लक्ष नव्हतं. जाकूबाईला राजीनामा. हे ऐका तुम्हाला आहे ना त्या बारोडा करता 50 रुपये दिलेत कोणी दिले माझ्या हातात द्या विधाटे भाऊंनी 50 रुपये दिले माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली 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 ग बाबा बाई तुझ्या नवऱ्याचा
पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचं पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचं पत्त्याच नाही नवऱ्याचा पत्त्यात नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्यात नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही ओ बागाबाईला करीन म्हटलं सोन्याची अंगठी वा वा नवराच आहे बागाबाईला करीन म्हटलं सोन्याची अंगठी आणि अस्वानाची बायको लय भामटी आम्ही का अंगठी करण्यासारखे नव्हते काय आले आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही 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 आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही ओ बागाबाईला करील म्हटलं सोन्याचं कडे बागाबाईला करील म्हटलं सोन्याचं कडे आणि या सोनाराच कालच गेलं की मड आता मड गेलं कसा बनवणार ते नाही ना आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही बागाबाई तुझ्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई 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 तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही आली आली ग बागाबाई तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही हो ते बोलू नको बाय नवरा इथं दे. काय तरी बोल दादंकुल अरे गप मुडद्या कशाला रडतोय अरे गप शेकीली या दे दोन मग अरे ऐका तुमच्या पोराच्या दुधाला दादांनी 50 रुपये दिले बर का आनंदराव खेडकर यांच्याकडून 50 रुपये आलेले आहे आणि पैसे सगळे माझ्याकडे सकाळी मिळतील हे कोणाचे 20 रुपये अरे तुझी 20 रुपये. आमचा आत्या आत्या इथं बसली हा. हे बघ इथं बसली टुळू 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 बघ आमचा आत्या कुठे हे बघ इथं. आणि इतकी तिला सर्दी झाली हिला म्हणलं नाला घालू नको तर तिने डोक्यावर पाणी दिलं इतकी सर्दी झाली तिला आता काय करावं त्याला म्हणती आता मला सर्दी झाली तिची आई म्हणती आता गोळी घे आता कशाची गोळी आमचा आत्या तिला डोकं पुसता का आणि आंघोळ घाल गे बाय पैसे काय पाजाते का आता अक्का ऐका ऐका अक्का आत्या म्हण आपला अक्का अक्का आत्या अक्का बसली बसली तिथे ऐका सर्दीने जाम केलेली अकराला बाळाच्या ऐका ना बाळाच्या बापाला थंड चहाला 50 50 आता बाळ फुगात बाळा नाही बाळाच्या बापाला बापाला दिले होय. आणि ही बाय आवता मला देईल का एकट्याला खाऊन वाट्याने प्या लागल बर का
देशील खाऊन मला एकट्याला तू तर मागे लागशील हात पाय धुवून तनपुरे बाळाच्या सर्दीच्या गोळ्याला आणि सबाईने 10 रुपये दिले. बर बर 10 त्याच गोळ्या येत्याल आणि बिस्किटचा पुन्हा कोण द्यायचं का आणि 7 त्या त्या मावशी तर मा बिघडल ती नाही द्यायची तिला नको सांगू बाळ आहे ना बाळाला लई दुखात आहे त्याचं काय ग बाई त्याला आंघोळ कर काय मामा माझ्या पोराचं लय दुखात मला तर मी काय करू काय सांगायचं जवळ नाही पैसा लाड का बाबा काय सांगायचं घडी लय गरज आहे. हे बघ दिले आकार सोडली दवाखान्यात जायला 20 रुपये दिले. बर दर बाई अंजना अरे तू दर ग बाई तुया कदर आधी तुया कर राहते काय सांगायचं लय पोर हागत आहे मुतत क्षीरसागर बाईंचे 20 रुपये. आता त्याला उद्या दवाखान्यात नेऊ दुखात अरे हे कधी दिले? येत तरी दुखात आणि या पोटातलं मी अजून 3 महिने गेला मी काय करू आता येत याच हाल सांभाळता खुश लगेच दुसऱ्या मी म्हणते भाई सांग सकाळात हिच्या काहीला म्हणावा ह्या बायाला हा पिशी काढून टाक. हा तिला डॉक्टर बर शाकू मावशी कडे द्यावं त्यांना का आमच्याकडे नको पोटात ती चुलती आहे ती आपल्या पोराची चुलती आहे शाकू मावशी बरोबर आहे अरे पोटात किती वय काय सांगायचं पोटातलं पहिलं हालत आहे आता काय करू गोल गोल फिरत आहे. लय गोल गोल फिरत आहे. आता काय करू त्याला बावच खागाय बसायचं उठायचं जीवात आले आणि तू माझ्या माग हातपाय धुवून लागली बाई हातपाय धुवून माग लागली अरे परवा दिवशी गेले शाकुमारशी तिकडं ही इकडं आणि खुशाला मला म्हणतात नवी गादी सोडून जुन्या गादीव का गेला आता हिला काय म्हणावा बाई कडके हिच्याकडनं 20 रुपये आले रे तुझ्या बायकोला. आता माझ्या तोंडात मारून घेऊ का नको नको अगे दोघींनी नको केले मला आता काय सांगत होतो पहिली गाडी सोडून दुसरी गाडी करू नको पण तू ऐकलं नाही. लय माझ्या जीवाचा हाल चालवले आता काय करावा बरं बोला आता दुसरं काम काय ते बोला काय सांगायचं या? एक हातात हालत आहे दुसऱ्या पोटात हालत आहे. आता नको होऊ देऊ. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. बाळ माझं रडता राहीना रडता राहीना रडता राहीना रडता राहीना रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना रडता राहीना हा होऊ दे बुरकुटा होऊ दे बुरकुटा होऊ दे ना बुरकुटा होऊ दे आता तिला एक गाणं म्हणून दाखवते मी तिला काल त्याला म्हणलं त्याला अरे माताबाईचं 20 रुपये बर का गाणं आणि हे अक्काचं 20 रुपये गाणं अजून कोणाचं शिकव आले? म्हणलं तर तिला चांगलं गाणं गावाचे शिकव 20 रुपये अजून कोणाचं आहे? मरणाचं पैसे आले बाया पोराच्या दुधाला आता काय खरं नाही
सकाळी भांडण नको करू माझं पाठच उठून दवाखान्यात जाते की. तुम्हाला लाईव्ह बघायला थोडं खेडकर बाईंचं 20 रुपये घरी आहे ना मस्त टीव्हीवर लावा सांगतो बरं ना युट्यूबला हा हा नाव सर्च करून अग राड बाई राड ग सुपारीच झाड ग झाडाला आल्या संगा घाला ग पोरून पिंगा एकीचा का दोघीचा पार पडलाय चौघीचा मामाची लेक गोरी हळद लावा थोडी हळदीचा हुंडा रेस माझा गोंडा रेशम काठी हलती तीच खाली लोटी तूच माय माय गे लाता बुक्क्या खाय गे लाता बुक्क्या सोबत घरचा पाहुणा होता घरचा पाहुणा खाई गे त्याने घेतली नाही गे नाही गेली तर पाहुणा घराला राहिला हॅलो हो तनपुरे अहो ते पोरांना जरा दुधाला पैसे बुवा ते पैसे येते तुमच्या पोराला मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते नको बाळा मी पाण्याला जाते घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा मी घेऊन येते लोण्याचा गोळा मी घेऊन येते मी पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते पाण्याला जाते मी पाणी पाण्याला जाते रडू नको बाळा घेऊन येते पाण्याला जाते घेऊन येते पाण्याला जाते घेऊन येते चला माते बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते मी घेऊन येते पाण्याला जाते मी घेऊन येते नीट कडव घे त्यांनी शिकेली भाग पाळला मला एक पाळला बाळले राहणार ते वाईट तर पुरे बाईचं हालच होणार आहे आता.
रतनपुरे मला ते काका परस रामाला बाई गुंतले कामाला रामाला बाई गुंतले कामाला परस हलवा हलवा ग सयानो परस रामाला बाई गुंतले कामाला रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला हलवा ग बायानो हलवा ग बायानो हलवा ग सयानो परस रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला हे गुंतले कामाला हे गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला बाई गुंतले कामाला हलवा ग बायानो हलवा ग सयानो परस रामाला बाई गुंतले कामाला जोराचा कद्या अरे तू आपलं का अरे मुका घेते काय लेती बाय बघितली ना मुका घेते किती वाजल्या परत जोयती आलो नाव घेतो माझ्या सीताबाई बाजी हाटू कुची सीताबाई मी नटू की पावडर लावा फाउंडेशन आणायचं का तंपुरे मामीला तर पार व्हायचा का आणलाय कपडे धुवून धुवून हा आणि त्या पैसे फार लोटा मिळते माग लागून आली ना अगं तू नाव घे ना माझं आता मी घ्यायला हवी ती मला बाया की तालुका पुरंदर जिल्हा पुणे वीर माझं गाव ह्या मुडद्याचं नाव घेत तिचं नाव काय मला आता दुसरी एक गाडी अरे बडव्या म्हणून समज तू माझी आता दुसरी आली आता काय करावा थोडं थांबा तिसरी येईल ये बाबा बोल बाबा अरे मी काय म्हणते आता तू घाबरू नको आता घाबरू नको ती मारील तुला अरे मी आज ताली ही कुठून आणली तू आता ती आली वारीला गेलो ती आली माझ्या मागं. वा वा का प्रत्येक वारीला एक एक घेऊन येतो का काय तू आता काय कर हा वारीला काय बायका नाही जात काय आता मग आलं तिचं पहिलीच मानती हा? गाडी सोडून नव्या गाडीवर काय केला हा आता काय का? करू तरी काय नाही. बर मग कसं काय सांभाळू बसला हलवायच्या घरी बसला. बाया 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 लय साव घडे तर हा बघ हे भावाने तुला काय हाय का नाही बघ हे चापके बघ हे झुमरे हा बघ हे टपाळे बघ हे भावाने टापल्या डोळ्याचे कळत का तुला काय नाही
हा लग्नाची आहे, मला पोरगा. हा रांजणगावची अगं, मला पोरगा आहे. हा आहे का बाई पोरगा आहे. हा हे बघ माझं पोरग बघायचं का तुला ते बघ ते बादलीवर बसताना केटलीवर बसलंय एवढं मोठं पोरे बाई मला आणि पुरून देईल मी कळत का तुला हा ए ए ए चपटी तुझं नाव काय ग माझं नाव काय? हा माझं नाव विचार काय नाव आहे? काय नाव सांग की अरे नाव सांग की माझं हा माझं नाव रामभाऊ. आणि तुझ्या बायकोच माझ्या बायकोचं काय नाही. अरे माझं काय मी कोण आहे हा अगं तू वय हा बाळूबाई बाळू बाळूबाई का खरं का बाय दोन बाई मला मुर्द्याने मला फसवलं का काय? अरे तू हे फसवलेलं आहे का काय हो मुर्द्याने? खरं का काय बाया आता माझं काय सवय नाही. हा का बाया 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 आता कसं करूया? बाय 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 आग ते आग ए रगडाचे का माड्यावरचं गाड म्हणा की लागला सांगायला जाऊ दे मरू दे चल हा गाणं तर होईलच की या शेजारणीनं बरं केलं नाही ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं बरं केलं नाही ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया या रामभाऊनी बरं नाही केला ग बया आणि या चुलत्याला तरी काय रोग आता सांगायला ग बया याला पंढरीला न्यालं ग बया याला पंढरीला न्यालं ग बया एवढ्या नाही का बसला ए आवाज की काय पोराडत का काय रडत आहे ते हा अग एवढी येडी आहे एक तरी बरी आहे पण एक एकटी बेकार आहे आणि हा चुलता एक माझा एक देखना दुखना अरे आम्ही गेलो पुण्याला आणि बस मध्ये बसलो आणि ह्यो चुलता मी चुलत्याचं नाव पांडण माझं नाव रामा आणि ही एक बाई माझी आजारी पड्याला बसली तिला उचलायचं होता अलका टाकीला म्हणली एक अलका द्या कंडक्टरला आम्हाला वाटलं आमचा चुलता एकदा हुशार डोकेवाद म्हणतो एक पांडा द्या आणि मग मी म्हणलं एक रामा द्या कंडक्टरने घेतली तोंडात मारून आणि तिथून बोंबलं ती बाई उतरली अलका टाकीला आणि रामा मेला या रावड्याला चढू चढू आणि पांडा पांडाने तर फसावलं फसवलं एकटा वाईट चुलता पांडा त्याच काय घेऊन बसायचे बया तू बसली एकावर बर का तू एकावर बसले मी तर दुसरं खोड बघितलंय माझं खोड बघायचं का तुला तिथं चष्मा घालून मोबाईल मध्ये बघायचंय कसं आहे वा आपला आयटम येतो पहिला मला लाजतोय तो बघ बघ कसं लाजतोय कसं आहे आपलं कसं आहे आपलं ते हो तनपुरे आहो कसं आहे ते खोड आपलं बरं आहे ना हा मग याच्यावर डान्स झाला पाहिजे ना मी काय म्हणते ऐका जायचं चला बाबा निघू बाबा मग काय
कोणाचं काय आणि कोणाचं काय मायजा, मायजा. मायजा. हा? हा. अर्धा किलो अर्धा तिला मिठाच्या गुळण्या करा सांगितलं सकाळी तर ती खुशाल तशीच बोंबलत चालली. तिला हळदीचे पिठाच्या गोळ्या द्या ना बेसनाच्या पिठाच्या नाही गावा एका घरात इथं गेलो बा आमची गाडी राहिली दिंडीची माग तिला म्हणलं अगं बाई मला लाज वाटते तू हो पुढं त्या बाईला म्हणा आम्ही वाद करी ते ही डंगरी म्हणते आमच्या नावला बायकीची भांडणं झाले तिथं थोड्याची डंगर अरे रामभाऊ मागाशी बेसन पिऊ पिऊ बारा मी सांगतोय बाईक बेसन पिऊ नको लई आणि नवीच नाही गाडी कारण मागाशी त्या बुळकुंडी लागली अग ही नवी आहे ना नवीची एक ती गादाळ आहे मला परा दिवशी म्हणली ती दुनीच्या पहिली केलेली आहे ना ती जर तुमच्या माग गेली ना तर मी तुमच्या काटाच काढते डोक्यात पाडते आता म्हणलं मी याला ते राहणे आता बघच ना तू घरी गेला तुझा काय कार्यक्रम करीत मी तू घरी तर ये रे अगं नको ग बाई बाय बाय अगं बाय. मला दोन्ही सारखे. माझं नाव ते हौसाबाई नाही हा बघ बाय. आणि मग हिला मी मला हीच म्हणलं माझी हातू किती माझी हौसा नटली किती ती म्हणते नाव येत मी तुम्हाला माझं नाव बी हौसाबाई नाही भारतात जाईल म्हणते भारतात जाईल म्हणते नको पाहुल रे तुझं रूप याला पाहिलं याच सुप जिन देखल याच्यावर राहील तुझ्याकड नव मुकल याच्या दारी आन साईल ये होतील तुमच्या संग मला येऊ द्या की मला जत्रेला येऊ द्या की काठीला गोंगड घेऊन द्या की रे मला मी जत्रेला येऊ द्या की काठीला गोंगड घेऊन द्या की रे मला मी जत्रेला येऊ द्या ना तुमच्यात सामील होऊ द्या कशाला ए भावाने अगं ए भावाने कशाला सामील होते आमच्यात तुमच्यात सामील होऊ द्या की अगं आमच्या संसारात काही इश्काल विधी काय गे हे चपटे हे शेंबडे हे पातळ डोळ्याचे येऊ द्या मी लग्नाची आहे हा हा? लग्नाची आहे लागणार त्या आणतात त्या म्हणत त्या लेकराला काल तर उफाची मारले ते आता तुला धावत कुत्र्या बाई असं काय केलं अक्काव हा? आमची येईन बाई आहे की इथं काय? हा? नाही एक लागण्याची मी एक नाही गेली वारीत आली मागून आणि त्याला काय करावं आता काय करावं ही बी काढली माया रडून नको देऊ रडून नको देऊ बाई तुझ्याला पैसे भेटले तरी बाळ रडत आहे हा, काय याला करावं हा. ए मा कार पकडे बे. होय बाळा हा. आणि सांगायचं फोन माझ्याकडं त्याच्याकडं हा. नवऱ्याकडं बघत आहे, खाली हागत आहे. काय करायचं हा का आणि बिब कुठं गेलं तुझं बिब त्याला बिबू लावायचे काय बिब घ्या बिबन शिक काही आज नाही उद्या मी येणार नाही देख कोकणा नावरा हवा ग बाई, मला कोकणी नावरा हवा म्हणत होती ना काल कुठं गेलं पुढे बिब? अहो काय तिच्या नादी लागायचं मी एवढे सुंदर जोमटी गोमटी तू तिच्या नादी लागलास काय माझ्यात कमीपणा होता रे बाबा नाही म्हणलं मी हा? तिला म्हणलं जाऊ दे चुकून झालं आता काय अरे करावं वारीला पाठवलं म्हणजे हे कुठं ना करायला पाठवलं वाळवंटाचा आंघोळ करायला पाठवले तुला नदी आता चंद्रभागा चुकली होती हा? आणि खुशाल मागे लागून आले तिला करूच काय नाही चुकली मग अशा किती बाया चुकातात वारीमध्ये सगळ्याला जर घेऊन येतो का काय बाबा तू हा नाही आता तुला पोर स्वार होत नव्हतं आणि अरे तिला माझं पोर ते बघ तिथं बसलंय कसं खांड कसं आहे ते आपले जरा धाकट. आणि हे बघ मी आलेलं ये बाई, माझ्यासारखं ये, बस केलं चांगलं. ये. हातात आहे बघ कसं हा. कसं काय खायला घातलं होतं त्याला काय माहिती हा? काय खायला घातलं होतं क्रीमची बिस्किट मी परवडणार नाही गिरणीची बिस्किटी सारखं चोरून खाते सारखं चोरून खाते मी परवडायचं नाही सगळं घेऊन फरार होईल बिस्किट खाल्ल्यामुळे कसं कुठं जायचं नाही बघा त्या बिस्किटच्या पुढे हाय 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 कसं बघ हाय का तुझ्या गास
बरं दुसरं आता कोणी? लग्न लावल्यावर तू मला उभं राहशील का ही नाही आणि कुरकुरे खाल्लेत म्हणून वाटत झालं या. होय हा. भाऊ ते तुमचं दुसरं सोयरं. हा? आता शाजी खेळकर बरोबर जा बरं 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 जाते मी शहाजी खेडकर सोबत आणि तेवढी काय प्रॉपर्टी नाव करून दे बाबा जाऊ दे मर्दी जाते मी हा. प्रॉपर्टी नाही का संपली ते आता बस झालं मरू दे झोपू दे सगळ्या लोकांना काय हा तिलाच सांभाळा जा. बरं आता काय करा लग्न करायचं लग्न देवाचं लावायचं मग आता हिच्या संघ लावू का तुझ्या संघ लावा तुम्ही तुमची भांडे मिटवा बघा आता वाळवंटातून आणली अक्षरला तेव्हा. म्हणा आणि चला झोपाय हा. आपण त्याच्यातलं घे. बया ही बघ कशी चालली बघ कशी बघ ती बघ बघ, 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 बघ. काय बघ, आते, बघ, पोराची बघ. आत्या. हा. आत्या ती गल. त्या बघ तिच्या माग दुसरी झाली त्या बघ त्या बघ बया बया कसं ग हा जाऊ दे चल मी जाते तू बघून घे मी माझं खोळ आहे तो कसं आज मोबाईल मध्ये वागत आहे बघ कसं आहे मोबाईल मध्ये व्हायच्या पोर तो काय कुठं गेला? सांगायचंय? सांगायचं झालं कोणाचं आणि ह्या म्हाताऱ्याला कुठलं बाळचं? बाळस माझं तिसरा बी आयटम बघायचं तुला त्या खोडाला उचलून घ्या पाहिला बघायचं का फक्त सांग हा कोपऱ्यात झोपलेलं आहे ते आतमध्ये जा घरात हा कोपऱ्यात झोपले डाव्या अंगुला आलो बाळ दत्तू अंकल म्हणते दत्तू ए बाई, अंकल. मी- ए, दत्तू अंकल बसला तिथं. आहे, 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 आहे. दत्तू अंकल चल बाया मी जाते तुझं तू बघ सगळ्यांनी लेकराला पैसे दिले पण दत्तू अंकल खालीच बघत आहे खालीच काय करा त्या दत्तू अंकलला हा कुरव्याशल ग त्याला ग बाई सई बाई ग बाई उठविला ग मोरवंटा ग त्याला पाडील बोखात चित्त रोईल पायीन सई बाई ग बाई बाई ग बाई नाही ना सई बाई ग बाई वा ग बाया हा वर्ग तोंडाने रडतय रुग्णाने हाकतय ग सई बाई ग बाई अग तू खाल्लं ग बेसन मारी ती पाद ते परा परा ग सई बाई ग बाई बोला आता उपासाचा भात खाल्ला वरली आमटी खाली सई ग बाई आणि काय तू लाडू कुठे गेला ग सई बाई ग बाई तुझ्या जन भूक लागली तर मधीच बसून खाईल सई बाई ग बाई आणि काय सकाळी पुऱ्या काय तुझ्या मड्यावर बांधून न्यायचा ग सई बाई ग बाई खरं बोलती का खोट बोलती सई बाई ग तुझ्या बाई नवऱ्याला विचार ग बाई सई बाई ग बाई आम्ही असताना तू चिकणी केली ग सई बाई ग बाई अग तुझ्यापेक्षा माझं खोडलंय सुंदर ग सई बाई ग बाई माझ्या नवऱ्यापेक्षा किती जाड आहे तू सई बाई ग बाई अग तुझ्या नवऱ्यापेक्षा किती रूपवान दिसत ग सई बाई ग बाई माझा नवरा कसा कपडे घालतोय सई बाई ग बाई माझा नवरा कसा मोबाईल मध्ये बघतो सई बाई ग बाई मागाशी जेवताना बसला व्यसन तोंडाने खातोय माझा नवरा सई बाई ग आणि बाई बाकीच्या डोंगणारे घालत गे पडवे हा वचके. पाणी घालून थंडात हात घालतोय सई बाई ग बाई हा, जाते गात सई बाई ग बाई